नमस्कार. रात्रीचे 9 वाजता आहेत. आपण पाहता एनडीटीव्ही मराठी. मी मयूर बोरसे आणि आता बातम्या विस्तारात. राष्ट्रवादी पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार या भावुक झाल्याचं पाहायला मिळालंय. दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मृतींना समर्पित या कार्यक्रमात पक्षातील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणातून पक्षाची आगामी दिशा स्पष्ट केली आहे. अजित पवार यांच्या विचारांवरच पक्ष पुढे जाईल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. मात्र याच वेळी त्यांनी पक्षातील नेत्यांना स्पष्ट इशारा सुद्धा दिलाय. पक्षात अनावश्यक हस्तक्षेप झाला तर मला कठोर निर्णय घ्यावा लागेल. पक्षाची बदनामी मी खपवून घेणार नाही असं ठाम शब्दात त्यांनी सांगितलंय. या भाषणानंतर सुनेत्रा पवार यांचा रोख नेमका कुणाकडे होता याबाबत राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय. प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याची निष्ठा, परिश्रम आणि समर्पण माझ्या लक्षात आहे. योग्य वेळी प्रत्येकाला न्याय आणि संधी मिळेल याची खात्री मी आपल्या सर्वांना देते. आतापर्यंत पक्षामध्ये जे घडलं प्रत्येक वेळी मी सगळ्यांना समजून घेतलं, सावरून घेतलं. दादांनी त्यांच्या हयातीत सगळ्यांना, कार्यकर्त्यांना खूप समजून घेतलं, सगळ्यांचे हट्ट पुरवले, प्रेम केलं, मान सन्मान दिला, पदं दिली. जे जे म्हणाल ते सगळं त्यांच्या परीनं देण्याचा दादांनी प्रयत्न केला. यापुढे मी पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईन. कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप यामध्ये असेल तर नक्कीच विचार केला जाईल. आणि याबाबत अधिक बोलण्यासाठी सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत. सागर, आजचा मेळावा हा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण होता. अगदी राष्ट्रवादीच्या अंतर्गत चर्चांदरम्यान आजचा मेळावा आणि त्यातल्या विधानांना विशेष महत्त्व आहे. सुनेत्रा पवारांचा रोख नेमका कुणाकडे आणि राष्ट्रवादीची आगामी वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने निघाली आहे? मयूर, सुनेत्रा पवारांनी अतिशय शांत, व्यवस्थित आणि वाचून भाषण केलं. पण या भाषणाचा मतार्थ जर काढला तर स्पष्ट दिसून येतं की आतापर्यंत पक्षांतर्गत जे अंतर्गत कलह आहेत आणि ते वारंवार उफाळून येत आहेत. यामुळेच त्यांचा रोख होता की पक्षाची बदनामी यापुढे सहन केली जाणार नाही. पक्षाचं हित हेच सर्वोच्च प्राधान्य राहील. आणि यामध्ये जसं अजित पवारांनी अनेकांना सांभाळून घेतलं, अनेकांच्या चुकांवर पांघरून घातलं, तशा स्वरूपाचा मी प्रयत्न केला गेला आहे. पण यापुढे पक्षाचं प्राधान्य हे सर्वोच्च स्थानी राहील. आणि विशेष म्हणजे कुणाचाही अतिरिक्त हस्तक्षेप, जो अनावश्यक हस्तक्षेप आहे तो यापुढे चालणार नाही. याचा अर्थ स्पष्ट त्यांनी साध्या, सोप्या, चांगल्या, शांत भाषेमध्ये सज्जड दम दिला आहे. आणि हा दम असण्याचा रुख जो आहे तो जवळपास स्पष्ट आहे की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे जे सगळ्या पहिल्या फळीतले नेते आहेत यांचे कान टोचले आहेत तर आहेच आहेत. पण त्याच वेळी पार्थ पवार जे स्टेजवर आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांचा सुद्धा अनावश्यक हस्तक्षेप असतो. त्यांना सुद्धा हे अप्रत्यक्षरित्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे का, अशी आता दबक्या आवाजात चर्चा सुरू झालेली आहे. कारण की प्रत्येक वेळेस ज्या वेळेस कुठलीही विधान परिषदेची निवडणूक असो, राज्यसभेची निवडणूक असो, त्यावेळेस कोर टीम मधले प्रत्येक नेते स्वतःच्या सोयीस्कर असणाऱ्या व्यक्तीचं नाव पुढे आणतायत आणि त्यासाठी आग्रही भूमिका घेत आहेत. यामध्ये स्वतः त्यांच्या परिवारातले काही लोक आहेत, काही पक्षाशी जुने जाणते पहिल्या फळीतले नेते आहेत. हे सुनेत्रा पवार जाणतात आणि कदाचित सार्वजनिक मंचावरनच ज्यावेळेस या सर्व नेत्यांचे कान टोचले त्यावेळेस सुद्धा कार्यकर्त्यांचा खालून म्हणजे टाळ्यांचा कडकडाट हा लक्ष वेधणार आहे हे समजून घ्यायला हवंय. याचा अर्थ कार्यकर्त्यांना पण कुठे ना कुठेतरी मनात खद आहे की जो अनावश्यक हस्तक्षेप आहे तो कुणाचा तरी आहे. आणि आता थेट राष्ट्रीय अध्यक्ष जसे अजित पवार थेट कार्यकर्त्यांना, सर्वसामान्यांना भेटत होते, तशाच स्वरूपाची भूमिका सुनेत्रा पवार घेऊ पाहतायत. अर्थात सुनेत्रा पवार यांनी पहिला हा मेळावा आहे पक्षाचा अजित पवारांच्या हयाती नंतरचा. आणि अशा परिस्थितीमध्ये आता त्यांच्या पुढे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे की जे ते बोलले आहेत
त्याची अंमलबजावणी करणं, आणि फक्त अंमलबजावणी ही फक्त दुसऱ्याच्या घरापर्यंत नाहीये किंवा दुसऱ्याला बोलून दाखवण्यापुरती नाहीये, अगदीच. ती पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा तितकीच आवश्यक आहे असं कार्यकर्त्यांचं मत आहे. आणि नेमकं जे सुनित्रा पवार जे बोलले आहेत त्याच्या अंमलबजावणी किती होतीये आणि ती खरंच तटस्थ म्हणून होतीये का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. कार्यकर्त्यांना अपेक्षा खूप आहेत, कारण की अजित पवारांच्या आता हयातीत नाही आहेत. अजित पवारांच्या नंतर उत्तरदायित्व आता सुनित्रा पवार आहेत आणि त्यांना राजकीय पार्श्वभूमी फार मोठी आहे. त्यांचा स्वभाव पाहता पुढच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादीमध्ये मोठे फेरबदल सुद्धा अपेक्षित आहे असं म्हटलं जातं. बरोबर आहे सागर. आजच्या वर्धापन दिनाला खरं तर एक भावनिक किनार होती, मात्र अशा भावनिकतेतही त्यांनी एक कठोर संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. एक प्रश्न आहे की नेमका सुनेत्रा पवार आता त्यांनी अस्पष्ट स्वतःच्या पुत्राला सुद्धा इशारा दिलाय. हा राष्ट्रवादीसह मित्रपक्षांना सुद्धा इशारा म्हणावा लागू शकतो सागर? वास्तविकतेत मित्रपक्षाच्या बाबतीत त्यांनी फारसं बोलण्याचं आता या पूर्ण भाषणामध्ये टाळलेलं दिसून येतं. बरोबर. कारण की त्यांना माहिती आहे की मित्रपक्षामध्ये प्रामुख्याने भाजप हा सगळ्यात मोठा बंधू आहे खरंय. आणि आता भाजपाशी दोन हात करणं राष्ट्रवादीला परवडणार नाही. या विशेष म्हणजे अजित पवार नाही आहेत. अजित पवार असताना सुद्धा राष्ट्रवादीचे अजित पवारांनी कायम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी मिळतं जुळतं घेतलं होतं आणि शिंदेशी कधी दोन हात केले गेले होते. पण सुनित्रा पवार यांनी तुर्तास तरी पक्षांतर्गत म्हणजे स्वतःच्या घरातले काही जे काही त्रुटी आहेत, काही चुका आहेत, त्या बदल करण्याचा प्रयत्न केलाय, त्या रिकरेक्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यांच्या वतीने. आणि ते किती यशस्वी होत आहेत हे पाहावं लागणार आहे. अर्थात दोन स्वरूपाचे आव्हानं पक्षासमोर आहेत हे सुनित्रा पवारांच्या भाषणातून दिसून येतं. एकतर पक्षांतर्गत असणारी खतखत, नाराजी नाट्य, वारंवार धुसफूस ती कमी करणं, आणि दुसरीकडे मित्र पक्षाबरोबर असताना स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व ठेवणं आणि वाढवणं. यामुळेच त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एक वक्तव्य केलं आहे की या पुढच्या कालावधीमध्ये अनेकांना दुसऱ्या पक्षातनं आपल्या पक्षात घ्यावं लागेल. त्या अनेकांना आवडणारही नाही, पण पक्ष विस्तारासाठी अशा स्वरूपाचे काही निर्णय घ्यावे लागतील आणि त्यांना पदं सुद्धा द्यावे लागतील. याचा अर्थ स्पष्ट आहे की काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांचा जो पक्षप्रवेशाची चर्चा होती किंवा अगदी. तत्पूर्वी आधी काही अनेकांना इतर पक्षातनं यायचं होतं, पण तिथल्या प्रत्येकाचे स्थानिकाचे हेवे दावे, कोर टीम मधल्या अनेक नेत्यांचे स्वतःचे रुसवे फुगवे, या सगळ्या पूर्ण विषयामध्ये अनेकांचे पक्षप्रवेश थांबले. तर सुनित्रा पवार यांच्या सरळ जवळपास संकेत दिसून येतात की पुढच्या कालावधीमध्ये इतर पक्षातनं सुद्धा नेते राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसमध्ये आणले जातील. त्यांना काही महत्वाची पदं सुद्धा दिली जातील आणि ही राजकीय बेरीज आहे ती नाईलाजास्तव करावी लागणार आहे. आणि सुनित्रा पवार यांनी खुल्या मंचावर म्हणजे त्यांच्या जे आज अधिवेशन आहे त्याच्यामधूनच ही भूमिका स्पष्ट मांडलेली आहे. वर्धापन दिवसाचं औचित्य साधत याचा अर्थ स्पष्ट आहे की पुढच्या कालावधीमध्ये अनेक कठोर निर्णय घेण्याच्या मनस्थितीत सुनित्रा पवार आहेत. पण फक्त ते बोललेले आहेत, त्या बोलल्यानंतर त्याची अंमलबजावणी किती होते, ते धाडस किती दाखवत आहेत, सध्या परिस्थिती राष्ट्रवादीची परिस्थिती पाहता आणि भविष्यामध्ये जे नवीन मांडून ठेवलेले अनेक आव्हान आहेत, अशा परिस्थितीमध्ये सुनित्रा पवारांचं भाष्य फार महत्वाचं म्हणावं लागणार आहे. पण परत प्रश्न उपस्थित होतो की त्याची अंमलबजावणी किती आहे. मयूर, खरंय सागर, काहीशा संशयाच्या वातावरणात, काहीशा धूसर दिसणाऱ्या रस्त्यात आज जान फुंकण्याचं काम सुनेत्रा पवारांनी केलंय आणि आगामी काळात या पक्षाची वाटचाल कोणत्या दिशेने होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी.